स्त्रियांच्या आरोग्याच्या छोट्या छोट्या आजारांची अत्यंत सोप्या भाषेत माहिती देण्यासाठी डॉक्टर सुप्रिया अमित पेडगावकर यांनी स्त्री आरोग्य हे पुस्तक लिहिले असून इंग्लिश भाषेत वुमेन्स हेल्थ या नावाने ही ट्रान्सलेटर केले आहे। त्याच पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे आयोजन नांदेड शहरातील नरवाडी मंगल कार्यालय येथे करण्यात आले होते। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉक्टर महेश कुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती। प्रथमतः दीप प्रज्वलित करून या कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला। डॉक्टर सुप्रिया पेडगावकर लिखित स्त्री आरोग्य व वुमेन्स हेल्थ या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन व्यासपीठावरील मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यानंतर व्यासपीठावरील मान्यवरांनी मनोगत व्यक्त करत डॉक्टर सुप्रिया पेडगावकर यांना शुभेच्छा दिल्या। यावेळी डॉक्टर AR महाले, डॉक्टर किशोर आतनूरकर, डॉक्टर वृषाली किनाळकर यांच्यासह वैद्यकीय क्षेत्रातील नामवंत मंडळी, स्त्रीरोगतज्ञ, साहित्यिक, महिला व पुरुष यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती। प्रत्येक डॉक्टराचं हे कर्तव्य आहे की समाजाच्या आरोग्यासाठी प्रयत्न करणे। हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटच्या आरोग्याबरोबरच सगळ्या समाजाची काळजी घ्यायची असेल तर डॉक्टरला आपल्या वाणी व लेखणीने प्रयत्न केले पाहिजे आणि तसाच लेखणीने प्रयत्न सुप्रिया यांनी केला आहे, अशा भावना माध्यमांशी बोलताना डॉक्टर वृषाली किनाळकर यांनी व्यक्त केल्या। डॉक्टर सुप्रिया पेडगावकर यांच्या लिखित पुस्तकाचं आज प्रकाशन या ठिकाणी झालेलं आहे। स्त्रियांना होणारे आजार आणि स्त्रियांनी निरोगी राहण्यासाठी जे ज्ञान त्यांना शरीराचं आवश्यक आहे त्या बाबतीत त्यांनी विस्तृतपणे या पुस्तकात नमूद केलेलं आहे। हे पुस्तक मराठी तसेच इंग्रजी या दोन्ही भाषेत अवेलेबल असल्यामुळं सर्व घटकांसाठी, तरुण मुलींसाठी, त्याचसोबत स्त्रियांसाठी, या गृहिणी आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयोगी आहे। अशा पद्धतीचं लिखाण होणं हे समाजामध्ये फार आवश्यक आहे, कारण सगळ्या रुग्णांना त्यांना होणाऱ्या आजाराची माहिती किंवा झालेल्या आजाराची माहिती होणं फार आवश्यक आहे। त्या दृष्टिकोनातून हे पुस्तक फार वाचनीय झालेलं आहे। तर डॉक्टर सुप्रिया यांना मी याबाबत अभिनंदन करतो आणि आभारही व्यक्त करतो। मला असं वाटतं की प्रत्येक डॉक्टरचं हे कर्तव्य आहे की समाजाच्या आरोग्यासाठी हर तऱ्हेने प्रयत्न करणं। त्यामुळे आपल्या हॉस्पिटलमध्ये येणाऱ्या पेशंटच्या आरोग्याबरोबर सगळ्याच समाजाची जर काळजी घ्यायची असेल तर डॉक्टरला आपल्या वाणी लेखणीने प्रयत्न केले पाहिजे आणि तसाच लेखणीने प्रयत्न सुप्रियाने केलेला आहे। पुस्तक मराठी आणि इंग्रजीमध्ये आलेलं आहे, याबद्दल मी तिचं अभिनंदन करते आणि सर्वांना आवाहन करते की सगळ्यांनी हे पुस्तक जरूर वाचावं आणि स्त्रियांच्या आरोग्याची काळजी घ्यावी। आज माझ्या दोन्ही पुस्तकाचे प्रकाशन झाले, स्त्री आरोग्य आणि वुमन्स हेल्थ। हे मला पुस्तक जे मला आज डॉक्टर वृषाली किन्हाळकर यांच्या हस्ते व डॉक्टर महेश कुमार डोईफोडे, डॉक्टर आतनूरकर आणि माझे मार्गदर्शक गुरु डॉक्टर महाले सर यांच्या सर्वांच्या हस्ते या पुस्तकाचं प्रकाशन झालेलं आहे। या पुस्तक मी हे स्त्रियांसाठी लिहिलेलं आहे। स्त्रियांसाठी एका स्त्रीने पुस्तकं लिहिलेलं आहे जेणेकरून त्यांनी आपापल्या आरोग्याची जन्मापासूनच कशी काळजी घेतली पाहिजे याच्याबद्दल मी फक्त काळजी कशी घ्यावी याबद्दलच मी लिहिलेलं आहे। आरोग्यामध्ये अगदी शॉर्टमध्ये छोटी छोटी बाते या प्रकारे छोट्या छोट्या गोष्टी लिहिलेल्या आहेत, जेणेकरून याचा समाजाला नक्कीच उपयोग होईल असं मला वाटतंय। सर्वांनी हा पुस्तक वाचावं, स्त्रियांनी वाचावं, पुरुषांनी वाचावं आणि सर्व समाजातल्या स्त्रियांनी वाचावं, जेणेकरून ते आपल्या पिढीला काहीतरी देऊ शकतील अशी मला अपेक्षा वाटते। आढळलं की बऱ्याचशा गोष्टी रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना माहिती नसतात, त्याच खूप छोट्या छोट्या असतात आणि त्या जर त्यांना माहिती झाल्या तर त्यांचाही आरोग्य सुखकर आणि पूर्ण प्रवास जो आहे 9 महिन्याचा म्हणा किंवा कुठलाही जो प्रवास आहे शरीर सांभाळण्यासाठीचा तो त्यांचा प्रवास सुखकर जाईल। म्हणूनच मला असं वाटलं की आपण काहीतरी थोडंसं लिहावं जेणेकरून सगळ्यांना याचा उपयोग होईल आणि ते आपापल्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सक्षम राहतील। मॅमचं आज पुस्तक प्रकाशन झालेलं आहे स्त्री आरोग्य आणि त्याचं इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन आहे वुमेन्स हेल्थ। त्या रिलेटेड मी दोन्ही पुस्तकं वाचलेली आहेत। मी एक इंजिनियर आहे, सॉफ्टवेअर इंजिनियर, आणि मॅमनी जे पुस्तक लिहिलेलं आहे ते इतक्या सिंपल आणि व्यवस्थितपणे लिहिलेलं आहे आणि जे आपण म्हणतो की वेल एज्युकेटेड माणसांना जी माहिती असायला पाहिजे, एक मुलगी म्हणून किंवा वुमेन म्हणून ज्या माहिती आपल्याला असायला पाहिजे
त्या सुद्धा ज्या आपल्यापर्यंत व्यवस्थित एज्युकेशन सिस्टीमद्वारे येत नाहीत, त्या मॅमनी खूप सुंदर पद्धतीने पुस्तकात मांडलेल्या आहेत. आणि समाजात स्पेशली वुमेन्सच्या जन आरोग्याच्या रिलेटेड जागृती करण्यासाठी या पुस्तकाला खूप चांगला रिस्पॉन्स भेटेल असं मला एकंदरीत वाटतं. आणि मॅमनी खूपच सटीक शब्दात व्यवस्थितपणे संपूर्ण अशी माहिती दिलेली आहे स्त्री आरोग्याबद्दल, जी सर्वांनी वाचली पाहिजे. फक्त स्त्रियांनीच नाही तर पुरुषांनीही वाचली पाहिजे असं मी आवर्जून सगळ्यांना म्हणू इच्छिते.